इज्जती मागारी जल केली नलाचारी ती समोर केली नलाचारी कधी ना झुकली त्या दिल्लीच्या दरबारी साजतीने ठोकरला आणि मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्मरक्षणासाठी सज्ज भावानी झाली धर्मरक्षणासाठी सज्ज भावानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली कशाला महाराष्ट्रावर प्रेम उघडले स्वातंत्र्याचे हुजूर करतो मी या महाराष्ट्रावर स्वारी शाहिस्ती खान तेव्हा वस्तीला पुण्यात आला शिवाजी लागे अजमोयात शत्रूला केला गनिमी काव्याने शुभाने हल्ला केला गनिमी काव्याने शुभाने हल्ला शाहिस्ती खान म्हणे तोबा रे अल्ला केला शाहिस्त्यावर त्याची बोटे तुटली शिवाजी तलवार केले बारी चढला अफजल खानाशी खुदबारी चढला कसम खाऊनी घराबाहेर तो पडला बाहर का चुआ शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा बेलिस्ती खानाने शुभाला ओळखले बेलिस्ती खानाने शुभाला ओळखले प्रतापगडाची सोता भेटीला ते आले भिडे शोभाला करून धोका तरी वाराला झाले शिवराया होशार केला शनाता शिवाजी तलवार गेले डाली चमके शुभाची तलवार चमक्या बिजलीचा अवतार गेले डालीवरती वार शुभाची तलवार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आला पण
मोलाची एक झोपडी लाभली रंगमालाची आशा कशाला अरे मानसा मानसा कधी होशील मानसा 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 कधी होशील मानसा रंगमालाची आशा कशाला करू चार दिवसाच्या मायेच्या तुनले तुनी उगी गर्भाची भाषा कशाला करू चार दिवसाच्या मायेच्या तुनले तुनी मानसा मानसा कधी होतील मानसा 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 कधी होतील मानसा उगी गर्वाची भाषा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मी दुसऱ्याची निंदा कशाला करू निंदकाला ही निंदा करू दे सदा मानसा मानसा कधी होतील मानसा 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 कधी होतील मानसा कलियुगामध्ये नास्तिकांचा मोकळा फरक कलियुगामध्ये नास्तिकांचा मोकळा फरक कलियुगामध्ये नास्तिक पंथ मोकाल
पुढे एक म्हण आहे, उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. नोकरी म्हणजे सुळावरची पोळी, 2 मिनिटांनी झाला की दिवसाचा खरा या म्हणेप्रमाणे दरबारमध्ये गेलं पाहिजे, दरबारची व्यवस्था पाहिली पाहिजे. पण जोडीदाराचा पत्ता नसतोय, कामाला कधी, जेवाय आधी आणि झोपाई सगळ्याच्या मध्ये असतोय. त्याला प्रथम हात मारून घेतो आणि दरबारमध्ये निघून जातो. अरे जोडीदार, काय रे? माझ्या मागणं नोकरी लागलाय. होय साहेब, मला दम देतोयस. दम दिलाय का? नाही का? अरे वाजले किती, दरबार मध्ये गेले पाहिजे का नको? पगार खातोय बापची पेंड आहे बी. तुला काय घेणार, तू पगार देतोयस का? अरे मी पगार देत नसलो तर वेळच्या वेळेस कामावर गेले पाहिजे. बघ, काम केल्याशिवाय दाम मिळत नाही. आता मी होतो राजा काय? आणि तू हो शिपाई. तू हा. राजा आणि मी शिपाई. कायमचा कपला ताप पडता काय उगव बरं. उगव नाहीतर बघ, कायमचा राजा होतील. मला करायला लागेल नोकरी, मला मरत तोर मला या दरबारात थांबता येणार नाही. कशाने का? तू राजा मागं जरूर मुकी झाला. उजेडात तुझं तोंड दिसून तू तर राजा झालाय. बाहेर करी. हो साहेब, ही महाराज म्हणाय. मी म्हणायचो बे. मी म्हणणार ना. मी राजा आहे का? तो भिकारी आहे. हो साहेब, हो. तो आता राजा आहेस नाही का? अरे उगव बरं. आम्हाला उभं होऊ नाही तर काही आपली जागा नव्ह, ही मरणाची जागा आहे. मी पारेकरी म्हणले की तू जी महाराज म्हणाय. फालतू बोलायचं नाही. बरं काय हे काय करता, मला एक रेसन देतं का थोडी वेळ? बाहेर करी. जी महाराज म्हणाय. तुम्ही इकडे या, मला तिथं बसू द्या. मी म्हणणार पहारेकरी तेवढं साका कसं काय करायचं ते मला माहिती नाही. जी महाराज म्हणायचं. बोलायचं. बाहेर करी. श्री महाराज असं बरोबर आहे. जमलं का रे? जमलं का महाराज हे? जमलं का? आता आपण आपल्या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करू. करा. आता मला सांग, काय? महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? त्याचं कारण
होय. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हा, हे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या काय असेल करा? तर आपण अर्थसंकल्प जाहीर करू होय होय महाराज होय करा करा आता मला सांग काय खूप असं हा? खूप असं आहे हा 35-40 रुपये किलो आहे आता ह्या महिन्यापासून 500 रुपये किलो करू. अरे बहात्तर, अरे अरे राजा, अरे राधा राधा काय बदल बदल काय राहता अरे राधा अरे का उगो वगैरे का 500 रुपये लगा ज्यांचा मरण गेला का हीच पिऊन त्यासाठीच चाललंय होय शेतकऱ्याच्या मालाला भाव आला पाहिजे आता मला सांग हा. आता काय 100 रुपये आहे 10 वाटलं ए 10 वाटलं तुझं भास्करराव पुढे या पुढे सरा पुढे सरा भास्करराव खुर्ची घेऊन पुढे सरा म्हणजे येते आवाज. ते गोल माईक असतात असे तशाच पाहिजे तो हिने मोठं महाराज घ्या आता मला सांग काय क्वार्टर कसे आहे वॉटर काय आता 100 रुपये झाली 80 रुपये होते 20 वाटले आता ह्या महिन्यापासून 20 रुपयाला क्वार्टर करून टाकू नवीन घ्या की हा, 20 रुपये काय 120 रुपये 20 रुपये क्वार्टर मग राधा सोपताय तुम्ही मग राधा सोपताय सगळी तू मिली पाहिजे अरे बाप आमच्या डोक्याला ताप नको काय काय त्यांचं वाईट पिचेवी त्यासाठी चाललंय आपण मला सांग काय आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी भ्रूणहत्या केल्या केलं केलं आता आपल्या राज्यात कसं आहे कसं आहे व्यवस्थित आहे ना हे व्यवस्थित आहे. काही लोक भ्रूणहत्या हा. करतात त्याची यादी आमच्याकडे फरमान करा काय? आम्ही त्यांच्या ऑपरेशन करून टाकू कुठं? नवीन महाराज, तुम्ही लई त्रास करू नका बरं का. मला इकडे त्रास मला व्हायला लागला उगो होईल आता मला सांग काय हागणदारीचं काय बरोबर आहे काय ते मग लोक रस्त्यावर वागतात का सगळं अहो काय परिस्थिती ना अजून काय तसे त्यांच्याकडे पैसा आहे का खुशी हा, कर ना. तुम्ही राजा आहे तुम्ही काहीतरी केलं आम्ही अनुमान दिलेलं काय केले हा? ज्यांना ज्यांना आम्ही सल्ला दिलं तिने शिरकुट शिरडा काय करायचं? जळांड्र आणि रस्त्यावर वागा. त्यांनी का शिंकूट द्या तर पाणीच नाही गावाला तर काय शिंकूट असतं माहिती पाणी आहे का सांगा जी जी लोक रस्त्यावर वागतात हा. त्यांची यादी आमच्याकडे फरमान करा हा. त्याची ठुंग शिवता कळलं तुझं उभं उभं रे बाई काही दिवस काय रात उजळू दे आता महाराज येते येण्याचं टाइम झाले महाराज आले की आम्हाला फक्त म्हणायचं माग बघ माग फालतूक बोलायचं नाही मध्ये मध्ये आम्हाला डिस्टर्ब करायचं होय नाही. होय साहेब महाराज बारा ठेव महाराष्ट्रात चांगले नियम काढल्याबद्दल शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायसाठी 100 रुपये आलेले आहेत पहिल्या बापा खात्यात. बहिणी मला दिलेले आहे धन्यवाद आता इथून पुढे मक्का सुद्धा स्वस्त करून टाकू कशी आहे काय वाढवणार आहे आता महाराज आले बारा ठेव की मी तुला चांगला कळावा लागला फक्त म्हणायचं माग बघ माग मागं. फालतूक बोलायचं नाही मध्ये मध्ये आलं डिस्टर्ब करायचं नाही हो साहेब तोंड ऐकायला का शेतका नाही लाकडात असं फुटून गेलं असं मागा धरून महाराज जिथं आहेत का हाय हाय की महाराजांचे टाइम झाले बारा ठेव मागे जरा सर जरा मागवायचं बारा ठेव तुम्ही राहतो उठा जरा उठा 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 मला उठवू नको बस उठा उठा तुम्ही इकडे या इथं तोंड तुमचं दिसू दे की तुम्ही राजी झालायचा हर जन हर वक्त जब लेता ऊपर वाले का नाम हर जन हर वक्त जब लेता ऊपर वाले का नाम इस तमाम बैठने वाले भाई को पैदा देना अडगोड्याचा पडगुडू त्याला 3 लाकडे जोडगुडू अडगोड्याचा पडगुडू त्याला 3 लाकडे जोडगुडू 1 लाकूड मोडगुडू तर मोचा उत्तर करून पडगुडू ए कोण वर नाही लागलाय रे काय बोलला तुम्ही काय म्हणता? अरे मी हिंदीत येत मी मराठीतून नुसतं पावसाळच बोलले त्याचा अर्थ सांगता येईल अहो ज्याच्याकडे प्रश्न उत्तर असलं तर टाकावा प्रश्न येतो ते टाकू नये आपला धर्म शेतकरी आहे. बरोबर भाताची किंवा ज्वारीची मळणी काढतो हा वावडण्यासाठी काय तयारी अरे करतो तीच बाळाचं लावलं असते वरती वावडणार आहे बरोबर खाली हातनी मारणार अगदी आहे बरोबर. वावडता वावडता 3 पायाचा 1 पाय जर मोडला ओढला तर त्या वरच्याची परिस्थिती काय होईल अरे खाली पडणार म्हणून तर म्हणलं अडगोड्याचं पडगुडू त्याला 3 लाकडे जुडगुडू अडगोड्याचं पडगुडू त्याला 3 लाकडे जुडगुडू 1 लाकडू मोडगुडू जर चौकन करून अरे करी शेंडेवर शेंडा लागतो हंटरचा आगून घे तू थोडी वेळा
आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे. आम्हा ते त्याची वाटली जागा आता ते मला माहित आहे का? ओ, बाबा, ओय. पारेकरी कोण ओरडतोय रे काय रे हो, कुठं आहे देव? आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे. असं जाऊन सांगू नका. जाऊन सांग काय? की बाहेर एक प्रवासी माणूस आलाय आत येण्याची परवानगी माग. नमस्कार राजे. बाहेर एक प्रवासी माणूस आलेला आहे. परवा दिवशी आलाय आणि आता सांगतेस अकराय विचार रे परवा दिवशी येऊन कशाला थांबलाय म्हणा. तो म्हणतो परवादीच्या माणसाचं आज काय काम आहे, त्याला धक्की तू काय जाऊन सांगितलंस मी म्हणलं बाहेर एक प्रवासी माणूस आलाय, आज येण्याची परवानगी. आणि तो काय म्हणतो परवादीचा परवादीच्या माणसाचं आज काय काम आहे, त्याला धक्के दे आणि दरबारच्या बाहेर हाकलून दे. मी राजा आहे. मध्ये की दाखव मी एवढा फळा आहे, तुम्ही राजा आहे, मी तुमचा नोकर आहे. मी एवढा मूर्ख आहे. महाराजांच्या जन्मीची का असू दे असू दे माग माग असू दे असू दे असू दे. अरे वा मागं केलंय. त्याचा दोष नाही मागचं सांगतो दोष आहे असणारा त्या सिंहासनाचा. कारण एखादा सिंहासनावर माणूस बसला तर दुर्बुद्धी कुठलीही सुचते. असं महाराजा मी गरीब आहे. काय गरीब तुला तुझ्या आई बाबा गरीब का काय ओ, अरे माग माग अरे माग बघे माग बघे माग बघे रे, माग बघे माग बघे माग बघ रे. Shut up! You can't go! Sit down! गरीबा काय तोंडात पडले? का आलायस? गरीब आहे गरीब महाराजे हा? त्यांच्या मुलं लेकरं आहे. हा? होय काय झाले आम्हा 2-4 मुलं लेकरं आहेत म्हटलं. तुला काय आम्ही काढायला सांगितली होती अरे माग बघ माग. Shut up! You can't go! Sit down! मी फार आयात नाही बरं का बाबा. महाराजा तुमच्या दरबाराने काय आणि केला असेल हे तुम्हाला कल्पना नाही. माझी कल्पना ती कुणाची शिकेची का मिळवण्याची काय? शिता अरे ती नव्ह, मग? कल्पना नाही म्हणजे तुला माहित नाही. बर असू दे बोल तू फुटलं बोल तुमच्या दरबारी आम्हाला कुठली नाही कुठली नोकरी मिळाली या उद्देशाने आम्ही तुमच्या दरबारी येणं केलंय. पाहणे करी हं? आता आपल्याकडे कुठलं खातं शिल्लक आहे बाबा की तुम्ही राजायचा, आता मला त्यातलं काय कळते. गरीबा ए गरीबा बोला तुला घोडे पळवाय जमल का म्हणजे जॉकीच का त्यात पहिला त्यांचा नंबर आहे. घोडी बारकी होती का मोठी होती त्याच्या वजनापेक्षा? कसली बी असू द्या. ठीक आहे तुम्ही दिल ती मी नोकरी करण्यास तयार आहे. ठीक आहे पण तुला पगार काय आम्ही विचारला नाही आम्ही तुला महिन्याला 300 रुपये पगार देऊ तुम्ही दिल तो पगार स्वीकारायला तयार आहे. लय होते महाराज. त्यामुळं आठवड्याला आम्हाला एक बेर लागल चिकन 65 लागल अरे वा आणि एक मुकात पानाचा विडा आणि एक सिगरेट लागल अरे मागं बघ, आणि मागं, मागं. त्यात काय शिल्लक राहिलं तर तुझ्या मुलाबाळाच्या नाव एफडी कर बरं बा. बायकोच्या नाव खातं खोल अरे वा. कारण आता आपल्याकडे काय झालेलं आहे स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो हो. पण स्त्रीचे नाव काय आहे जमीन आहे का घर आहे का काय काय ना आता उशीर. त्यामुळं समानता आली पाहिजे बायकोचं नाव एप्रिल कर आता मुलाचं पाच- शिक्षण भविष्याचा प्रश्न आहे मुलाचं नाव तुझ्या का तुझं जळलं तर तुझं लेका मागा करणं मी तुला गप म्हणतोय, माझं जरा ऐक की. अरे त्याला गरीबाच्या नोकरीची किती गरज आहे मी तपासतोय म्हणजे तो 300 सुद्धा होय म्हणतोय का नाही ठीक आहे तुम्हाला बिर्याणी आणि बियर सुद्धा देता येईल. पण गरीबा आता काय तुला जॉकीचं काम पण काय जमणार नाही कारण तो म्हणतोय वजनापेक्षा घोडी लय मोठी आहे. असं? आता आम्ही तुला आमचा मॉलिशवाला निघून गेलाय बर आम्हाला तुला मॉलिश करता येईल का अगदी जरूर करणार. पण आमच्याकडे वेगवेगळे मलम आहेत गोट्याचा वेगळा गुडघ्याचा वेगळा मागचा वेगळा कमराचा वेगळा मानाचा वेगळा आणि नुसता मलम लावायचा नाही अरे माग बघ माग. मलम लावत असताना फेस आला पाहिजे आणि आवाज आला पाहिजे फस फुस फस फस. त्यावेळेला आम्हाला कसं गोड वाटायला पाहिजे ठीक आहे करते. का करणार नाही. तुला लक्षात आलंय ना होय वेगवेगळ्या ठिकाणी मलम लावायचा आणि मलमाचा आवाज आला पाहिजे फस फुस फस फुस फस. अरे
ती मला कळलं मी मराठी बोलतो या मी इंग्लिश बोलतोय नालायक महाराजे सर्व काही कामं केली जाईल. गरीबा हा, तुला मॉलीची रूम माहित नाही होय. मला तुला मॉलीच्या रूम मध्ये घेऊन गेलं पाहिजे. ठीक आहे, या ना दाखवा. जावा. मी त्याला मॉलीची रूम जाऊन येतो. न्या. गरीबाला घेऊन जातो. मला जमाय ना आपलं तुम्हीच घेऊन जावा चला चला, येताय? कसं होतंय आता? इतकं हंतीस. अरे ना, हानतोय. लेका तुला काही कळतं का नाही? मी काय मनानं बसून नाही. मी मनानं बसून नाही. मला असं म्हणायचंय, यो म्हणला तुला बियर घेत नाही का? देऊ ना? हे करा काय केलं? काय तोंड बोलते ना, अंग मार खाते. मनानं बसून नाही. मी म्हणतो तू हो राजा आम्ही होतो शिपाई. गरीबाच्या आईला फोडपटके गेलाय. अहो महाराजे, बसवण्याचं कारण आहे. काय कारण? आपल्या सिंहासनाचा मोडला होता पाय. पा, तेव्हा मी आळफाट्यावर सिंहासन घेऊन गेलो होतो. असं काय? ते प्लास्टिक आहे, त्याला लोकांना वेल्डिंग केली. ठीक आहे. प्लास्टिकला वेल्डिंग बसतं. आणि ते चिटकीव ना हो. ए! आपलं सिंहासन लोकांनाच आहे हो. हा, चला. तिथं व्यवस्थित बसवून आणलं. त्याला म्हटलं जरा त्या सिंहासनावर बसून बघ. एखादी वेळी तुम्ही जर आला आणि गडबडीने सिंहासनावरती बसला आणि त्या सिंहासनावर खाली पडला तर ही जनता हसेल कोणाला हो. मला हसणार आहे. म्हणून या गाढवाला सांगितलं जा आणि तो पाय लागला काय बघ. हा गाढव गेला आणि असा बसला हो. काय रे मूर्ख? त्याला काय लाज लाजा आपण काय आहे का नाही. यावर बसलास? महाराज नमस्कार महाराजे. आशीर्वाद बेटा. हो, हो. काय माझं चुकलं? नाही हो आपला बाप. मी ए, हो ना, हो ना. गरीब माणूस आहे. अरे मी सांगतो ना. हे दमाय. तुम्ही राजा हा. आणि मी तुमचा नोकर आहे. कसं ठीक आहे. नाही हो, हो. मी सांगतोय ना. मग आई करणी आहे का? बाप झालो म्हणजे मारते ती आणि बाप होईना म्हणजे मी मारते ती. माझं झालंय सुताराच्या केकऱ्या घेत फक्त ना वरण निभार फका देतोय आणि निघाल म्हणजे काय नाही देतोय. काय रे, इकडे ये. जा आणि आमच्या राणी सरकारला बोलून घे. दादा महाराजाच्या आईला बोला. अहो तुमची धर्मपत्नी ती आमच्या दोघांची आई. बसून घ्या. हे लगेच जातो. अगं होई काय अरे आईला काय म्हणते ती लेकरू. लेकरू आईला काय म्हणतो होई काय आई म्हणतो काय. मम्मी काय वेळ बोललो मम्मी आता ती गाबडी तोंड धरून आई कोण म्हटले का त्या काळात. पप्पाची बी मम्मी पोराची बी मम्मी. आई साहेब मी 192 आहे. दरबारमध्ये महाराजांनी तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आला का? या लवकर गडबडीची वेळ आहे. मला थांबाय वेळ आहे. मला दुटीवर यायला पाहिजे. कशा करता बोलवलं महाराजांनी? आता मला माहिती आहे का त्यांना ध्यान झालं म्हणून तुम्हाला बोलवायला. आज पण तू होतास की? कशाला? ध्यान झालं ना? तुम्ही आहे वाटत त्याच्यावर बसा उभं लागलं मला. अहो तुमचं त्याचं काही आपलं राजकीय काहीतरी खाजगी होणार आहे ना. असं होय? हा म्हणून म्हण चल, चल, चल. तुम्हाला बोलवली या. भाऊ महाराजांनी नाव सांग. मी आली बघ. माझं काम आहे. मी नाही ऐकायचं. ऐकायचं कोण जाऊ होई. एका दिवशी आकाशामध्ये उगवला दिना. एका दिवशी आकाशामध्ये उगवला दिना.
कशा करता बोलवलं? जवळजवळ 20 वर्ष झालं आपल्या लग्नाला. होय ना? आपल्या पोटी संतता नाही. होय. अरे मुलबाळ नाही आम्हाला. मग दोघाला मी राहिली हो. मला पट्ट्याला सांगायचं नाही बे. काय केलं असतं अहो देव तेवढे केलं असतं 900 केली ती देवाला 50 असं? एखाद्या तोळाला विकून येतो, मग तुला हाच तो. अरे 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 हवलदार तसं नाही. अरे जवळजवळ 12 वर्ष झाली आम्ही तपश्चर्या केलेली मणिवरे महाराजांची. हा 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 बरोबर. काय प्रत्येक तरी सुद्धा आम्हाला मुलबाळ नाही. कारण हे राजकार्य आहे, हे राष्ट्र आहे, याला वारसदार मुलगा नको पाहिजे पाहिजे आहे का नाही? मला गाडी उशी गाडी माझं जुळलं ना. म्हणून शनी भरभराट रंगबाई झोपलो असताना आम्हाला झोपेत एक स्वप्न पडलं. आमच्या मुनिबाई महाराजांनी आम्हाला स्वप्नात येऊन सांगितलं होय. की नारायण नारायण आता या नारायण इकडं वड्यात काय कमाई गाव राहिली इकडे जाऊन त्याला तिकडे मागायची मारून तरी इथे काय मिळणार. आलाय बघूया काय होतं. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आलं ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आलं ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर. संसार केला कोटी कोटी, संसार केला कोटी कोटी, निवृत्तीनाथ आले कोटी, निवृत्तीनाथ आले कोटी. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर. संसार केला मोठा मोठा, संसार केला मोठा मोठा, पोटी आले सोपान काका, पोटी आले सोपान काका. विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, विठ्ठल पंतांचे भाग्य थोर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर, पोटी आले ते ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, विठ्ठल पंतांचे भाग्य थोरा, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर, पोटी आलं ते ज्ञानेश्वर. संसार केला झाली गाई, संसार केला झाली गाई, पोटी आल्या मुक्ता आई, पोटी आल्या मुक्ता आई. विठ्ठल पंतांचे
ये हमारी पीला इंद्रायणी मध्ये ये हमारी पीला विठ्ठल पंताचे भाग्य थोर विठ्ठल पंताचे भाग्य थोर पोटी आदिती ज्ञानेश्वर पोटी आदिती ज्ञानेश्वर पोटी आदिती ज्ञानेश्वर विठ्ठल पंताचे भाग्य थोरा विठ्ठल पंताचे भाग्य थोरा पोटी आले ती ज्ञानेश्वर पोटी आले ती ज्ञानेश्वर पोटी आले ती ज्ञानेश्वर विठ्ठल पंताचे भाग्य थोर विठ्ठल पंताचे भाग्य थोर पोटी आदिती ज्ञानेश्वर पोटी आदिती ज्ञानेश्वर पोटी आदिती ज्ञानेश्वर मस्त अभंग आहे. हा कळलं याचा खेळामध्ये काय असतं अरे खेकडं मारणारा गोसावी आहे का रे मी कोणी मारणारा गोसावी आहे हा काय मुलं बाळ अरे आम्ही बाळ ब्रह्मचारी अरे 7,000 वर्ष आम्ही हिमालय पर्वतावर लोखंडाचं पीठ खाऊन आम्ही तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मचारी आहे. हा ब्रह्मचारी आहोत बरं. हा ब्रह्मचार्याला पोर नसते. हे मूर्खा हो, त्याच्यामुळे अरे ब्रह्मचारी माणसाला मुलं असतात का ते काय सांगा काय झालं आता किती वर्ष असतं माझ्याकडे तमाशा करतोय त्याला कमीत कमी 56 वर्ष बरोबर झाली किती बाया बदलत आहे हा? हे, बोलायचं आहे अरे तमाशामध्ये पण हो, तमाशात हा माझं इकडे हे तुला सांगतो माझं आता 75 चालू आहे आणि 56 वर्ष मी तमाशा करतोय बाळा मला ते बाया ठेवायची माहिती नाही का अरे नाही नाही. हो, मूर्खा काहीतरी तुझ्या येणार मी खोकलाय लागलोय हा अरे अरे काय त्याला कुणाला मला अरे मूर्खा मी गोसावी आहे माझी जर टिंगल करण्याचा जर प्रयत्न जर केला तर तुम्हाला माहिती नाही मी काय शासन देईन तुमच्या दोघांचं हागायचं बंद करून टाकेल बंद कर काय हागायचं बंद करू तुम्हाला बघायचं आहे आओ, 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 खाली मार, खाली. काय झालं तिथं थांबा सांगितलं तुमचं हागायचं बंद केलं पाहिजे असा राहू द्या आतमध्ये कोण आहे महाराजा आहे ठीक आहे जा आणि जाऊन सांगा त्याला म्हणाव गुरुवारी आले नमस्कार महाराजे काय रे कशाला काय म्हणला तू तू काय सांगितलं मी म्हणलं गुरु आले अरे मूर्ख माणसा मी गुरुवारी आहे म्हणून सांगितलं. आणि तू गुरु आली म्हणून सांगतो शिक्षण कमी आहे म्हणून भाषण करते या. काय शिक्षण कमी करू नकोस भाषण बसून देऊ नकोस. तू जा मागं. तुझा हा जा आणि सांग म्हणा कोसावे आले आहे जा अरे आतमध्ये पाठवून दे मला हात बोलवलंय काय हरकत नाही हो बाजूला या बाजूला येते नारायण नारायण राजा लागला त्या बाजाराला राजा लागला त्या बाजाराला गुरुभाई कसं काय तुम्ही धर्मावर शरत आला आणि कशी आठवण झाली तुम्हाला महाराजे तुम्हाला कल्पना नाही ज्यावेळी शिष्य संकटात
शिष्य संकटात आहे म्हणून तेव्हा तो एकसारखी चिंतेत आहात बरोबर आहे. की तुमच्या पोटी पुत्र नाही म्हणून. अरे वा रमाय, अगदी मनातलं तुम्ही सांगितलं की माझ्या पोटी संतता नाही, पण ह्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हा, तुमच्या पोटी संतता का होणार नाही हेही सांगितलं पाहिजे, असं काय? नाही का? परंतु तुम्हाला माहिती नाही, का? ज्यावेळी ही निर्वंशाची गादी आहे, काय म्हणतं तरी काय? ज्यावेळी तुमचे वडील सिंहासनावर बसले होते, बर, अष्टप्रधान कचेरीला बसले होते ठीक आहे. आणि ब्राह्मणाची 2 मुलं चेंडू लगोऱ्या बाहेर खेळत होते बर, आणि खेळता खेळता त्या ब्राह्मणांच्या 2 मुलांचा चेंडू सिंहासनापर्यंत पोहोचला. म्हणून तुमच्या वडिलांनी हुकूम दिला, जावा आणि ती 2 मुलं कोणाची आहेत ती घेऊन या. ठीक आहे. आणि ते मुलं प्रधानजी उठले आणि ती मुलं 2 घेऊन आले बर, आणि त्यांना फाशीचा हुकूम केला. असं काय? त्यांच्या आई वडिलांनी फार त्यांना विनंती केली, ठीक आहे. महाराज हे लहान मुलं आहेत, जर एका वेळी चुकले असते तर त्यांना माफ करा, आम्हाला माफ करा. बर, त्यांनी ऐकलं नाही आणि त्या 2 मुलांना फाशी दिली. म्हणून ही निर्वंशाची गादी आहे, हे तुम्हाला मुलबाळ होणार नाही. म्हणजे त्या मुलांच्या आई वडिलांनी एक शाप दिला नाही शाप दिला. की राजे, तुमच्या कंड खानदानी मुलबाळ ही कसले ती होणार नाही. होणार नाही. ठीक आहे. मग ह्याला काय केलं पाहिजे? केलं पाहिजे म्हणजे एकच, हे राज्य चालवायचं जर असेल तर सूर्य उदय होण्या अगोदर आपल्या एशीमध्ये बर, कसलाही मुलगा. एशीमध्ये सूर्य उदय होणार अगोदर एशीमध्ये जो कोण मुलगा सापडेल, कारण तो वैरा असो का आंधळा असो कसलाही असू दे, तो आणायचा, गादी अभिषेक करायचा आणि गादी अभिषेक केल्यानंतर हे राज्य व्यवस्थित सुरळीत पार पडेल. ठीक आहे. नारायण नारायण सगळा जना जय कल्याण सारे सगळा जना जय कल्याण सारे सगळा जना जय कल्याण सारे सकला जनाचे कल्याण, साधी सकला जनाचे कल्याण, साधी सकला जनाचे कल्याण. काय छोटा सिंग मोठा सिंग, तुमच्या दोघांवर एक जबाबदारीची गोष्ट आहे, आम्ही टाकणार आहे आणि ती तुम्हाला जातीनिशी पार पाडायला लागेल. कारण उद्या सोमवार दिवस आहे आणि त्या दयाचा कुठलाही मुलगा सापडेल ते मुलगा आणायचा, आम्हाला गादी रोहन करायचं आहे. येऊ ना आम्ही राणी सरकार. चला. ते 2.5 तारखेच्या आत तुम्ही येत असता तर बरं झालं. आता कोण इशित पहिल्यांदा सापडलं त्याला घ्यायला स्वाधीन करायला आपलं काम संपलं. राजा
मी लहान असताना जन्म देती माता पिता स्वर्गाच्या वाटेला निघून गेली. मला कुणाचं आलं नाही. स्वामी तिने जगाचा आहे बिना बेकार आहे. ज्याला जगात आहे नाही काय सुद्धा नाही. आणि हल्लीच्या कलियुगात ज्याला आई बापाची सेवा केली त्याला या जगात काही सुद्धा कमी पडणार नाही. आहे का? मी कसा प्राणी आहे सांगतो तुम्हाला. समोर एक धर्मशाळा दिसत्या. झाडे जंगल भयासूर वन आहे. आणि असणाऱ्या शहरात जायचं जंगलात जायचं पण नाही. ज्याच ठिकाणी थोर त्याच ठिकाणी माणूस. थोर दिसते त्याच ठिकाणी जातो. आणि भूक लागली आहे. 8 दिवस झालं पोटात माझी जर आई असते पाठीवर हात फिरवला होता.
पण मुलाचा काय पत्ता नाही. भास्कर फक्त एकच काम करूया. गावाच्या खायला बाजूला आहे धर्मशाळा. धर्मशाळेत जाऊया. पोरगा गावला ठीक नाही गावला ठीक. आपलं पुढं तिकडं मुलं थोडं आपण दोघांनी करायचं. काय तोंडाला वाड्यात लावायचं नाही. हॅलो. असं नाही जुई काही रात्रीचं स्वप्नात आता उठताय मी आणून सोड माझ्या म्हणजे मला कळलं म्हणतोय मी काय केलं मी दोघांनी ही धर्मशाळा कोणाची सरकारची तुम्ही नको कोणाची सरकारची मग घाणगोट झालेली काढायची तुम्ही मी हाकून तुम्ही दोघांनी काढ सरकारी कशाला म्हणला तू हा My name is Rajiv Gandhi. My mother's name is Indira Gandhi. My grandfather's name is Pandit Nehru. India is my country, all Indians, my brothers, my sisters. तुमच्या आईला घोडा चावला. चावला चावला तो लावला म्हणला आपला नाही तसं हुशार आहे तिने का हाय येडे पण इंग्लिश चांगलं बोलतो. जाई हा तुझा बाप आहे तुझी सत्ता आल्या का मला येणार नाही हॅलो आकाशवाणीचे घसरगुंडी केंद्र सध्या मुत्रे साहेब बातम्या देत वा भले मंत्री साहेब आता 6:60 झालेले 7 वाजल्या येस ते हॅलो बेले होऊन जाणारा सायकल स्वार आणि काळे फट्यावरून येणारा माय ट्रक यांची जबरदस्त धडक झाली. ट्रक मात्र जागीच पलटी झाला. ट्रक मध्ये जागीच 6 लोक खलास झाली. सायकल स्वाराला मात्र धक्का सध्या लागला. त्या 70 पुढे कुठे ऍक्सिडेंट बघितलाय कोटी माणसं गेली बघ. काय म्हणणं माहिती आहे बेले होऊन जाणारा सायकल स्वार आणि आळा फट्यावर येणारा मात्र त्यांची मध्ये जबरदस्त धडक झाली. ट्रक मात्र जागीच बंदी झाला. त्याची 6 लोक खलास झाली. सायकल चोरमा मात्र धक्का नाही असलंच पाहिजे हे वार बाकी एका हंटरास खावा करू. मारणं कोणती असं नाही हा वार बोलून ते आपण राजवाडे करून देऊया मारणं काशीला गेलो तू काशीला सकाळी गेलो ना आता दोघांचं पिंड गाठलं. आमच्या घरात माणसं गेले ते एका पिंड घालायला गेलं म्हटलं कवा गेला होतास का पाप्याला कधी पंढरपूर नगर पडत नाही. तू गेला होतास का सकाळी गेलो ना आता एका 15 दिवस लागते ती काशीला काशीचं तीर्थ आहे. फिरताय पी. हे तू पे. मला ठेव येताय का मी जाऊ हे तुला पाया पडतो. अरे पिती की थांब. हे तुझं काय करतोय ते लोक पाणी आहे ते. आणि तीर्थ आहे काशीचं तीर्थ. पे पे तू पे. अरे तसंच असतं. ए काय करतोस सकाळी पाणी नव्हतं काय करतोय पाणी नेलं नव्हतं सकाळी व्यवस्थित पे पे लवकर मी इतका वेळ लावला असता का काशीचं तीर्थ आहे ती हे काशीचं तीर्थ होतं माझा भूत होता.
आम्ही वाईट गोट पिली तू बाटली प्याला घाटीच्या खाली गेल्यावर मच्छर ए तुला खोकला आम्ही नाही का खरे हाताला धरून ठेवू काय म्हणते धरून ठेवू कळना डबल काय देते तुला तुला आई दे तू त्याला काय बोललो मला कळत नाही चल म्हणजे निघायचं असलं डबल काय दे तू तुला राधा करतो राधा करतो मेंढरात असतो ते कोण रास्ताना राधा करतो चल ये पक्का मारा पडे त्याला का वाचायला त्याला खाली खाली तू बरोबर मध्ये लागलं होतं पाठवून घ्या मला पाठवून घ्या दोन तीन दिवस माझा पाय नाही दुखते आणि मी पडलो 40 फुटावर वर खाली त्याला घे हे तू बस हात जोडून पाया पडतो आज तो झालं पोटात थांबा व थांबा पोलीस दादा थांबा व थांबा पोलीस दादा बाळीक टामी नाही मला नाव राहिले फार दूर माझ्या पाठीवर मला पोलीस दादा पाठीवर मला पोलीस दादा पाठीवर घ्यावं पोलीस दादा पाठीवर घ्यावं पोलीस दादा पाठीवर घ्यावं नाही मला नाव राहिले फार दूर माझ्या पाठीवर मला पोलीस दादा पाठीवर मला पोलीस दादा पाठीवर मला पाठीवर मी नेमकं बसतो मी नेमकं बसतो नेमका बस नेमका बस मला आपले तर मुली त्या हात ते राहिलीस तू मला जर मायानंतर मी ठेवू हे तू मागं चला तर पुढं पडशील
आमची कपडे कोण जाईल का वरिष्ठ बसायला घेतलं नाही आमच्या इतक्या. आणि कसं? समोर घ्या की मग. कसं राहते? हो. सांगू का कसं? आता तुला घ्यायचं आहे म्हणून. गाणं म्हणले उठणार महाराजे ओ महाराजे माहिती का नाही बाबा? महाराज काय रे? केलेलं काम जळलं. नाही जुळवलंय. गाडी लावलीस नाही जुळवलंय. असं जुळवलंय. म्हणजे मुलगा आणला हा. कुठे मुलगा सुंदर मुलगा आहे. असं ना तुम्हाला शोभणार, वारवाड्याला शोभणार. आणि आई बाबाची बी शोध. मुलगा म्हणून. असं ना आई बाबा, पैशाला द्या. आतमध्ये पाठवून द्या. बघा याद नाही, बघा याद. तुम्ही काय बाहेर काय केली तिथं लहान वयात महाराज काय झालं बघा बाकीचं सगळं झालं सगळं सांगची महाराज आम्हाला येणं वगैरे काय बोलताय सदा प्रजा हित पाहिला लाख गुणाचा राज तेरा सदा प्रजा हित पाहिला लाख गुणाचा राज तेरा महाराजे हा अनाथ बालक लवून करतो मानाचा काय हं? तुम्ही मला फार म्हणाला माझ्या असणारी जन्म देती माता पिता स्वर्गाच्या वाटेला गेल्यापासून कुणी बाळ म्हणून हात पाडला नाही कुणी पाठीवरून हात फिरवला नाही आज तुम्ही मला बाळ म्हणाला मी किती भाग्यात आहे. असं नाही मी वेडा नाही मनुष्य पोटाने पोट भिकारी झाला की वेड्याचं सौन घेऊन दारुबारी भीक मागतो आणि पोटाचा उदरनिर्वाह करतो मी वेडा नाही असं नाही. आणि मी येताना मला लय मारले. काय केलं काय केलं रे लय मारले मला येताना. जंगलात एक बुद्धीच्या जंगलात. शी आली का माझ्याकडे शी आली का माझ्याकडे आल्यावर का नाही त्यात काय त्यात नाही काय आणि आली ते. आणि मला माझ्या काठी होती त्यांच्याकडे. आणि असं काय निरात मग अरे कोण मुतायला तारखाला तुला शोधून शोधून कान लागल्या बर पाणी कुठं नाही आलं. असं मला मुतायला लावून बाटली भरून दोघांनी दूध पिला. काय म्हणता काय काय रे असं द्या आज आनंदाचा दिवस आहे बरं का आनंदाचा दिवस आहे आज आनंदाचा दिवस आहे महासाहेबांना बोलवलं. असं का हा राणी सरकार बोला महाराज. आणि दीन सन करीतो साजरा आणि दीन सन करीतो साजरा महासाहेबांनी अनाथ बाळग बाळ राणी सरकार मुलगा किती देखणा आहे किती सुंदर आहे म्हणून सगळे म्हणतो कैला बाळा सुंदर रूपाला.
आज तू जिंकत चला 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 आजची जीत आहे. जिंकत चला